गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे घातल्याने अडकलेली कामं पूर्ण होतात असं म्हटलं जातं. पण असं का म्हणतात? याला कारण म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार पिवळा रंग हा शुभ मानला गेलेला आहे. नकारात्मक विचार हा रंग दूर करू शकतो. त्याचबरोबर पिवळ्या रंगाचं वैशिष्ट्य म्हणजे हा रंग बृहस्पती अर्थात गुरु ग्रहाचं प्रतीक मानला जातो. म्हणून तर ज्यांना गुरुचं पाठबळ नसतं अशांना पिवळ्या रंगाचे कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो. मान्यतेनुसार पिवळ्या रंगात नैराश्यावर मात करण्याची क्षमता असते. मनशांती पिवळा रंग मिळवून देतो. म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार देखील आपल्या बेडरूम मध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तू किंवा पिवळ्या रंगाचे निसर्ग चित्र ठेवण्याचा सल्ला दिला जातो. हिंदू धर्मातही पिवळ्या रंगाला महत्व आहे, कारण लग्नातील हळदीपासून ते नवऱ्या मुलीच्या पिवळ्या साडीपर्यंत, त्याचबरोबर सौभाग्याचं प्रतीक असणाऱ्या कुंकवाला सुद्धा हळदीची जोड असते. या रंगाशिवाय त्या संकल्पनांना पूर्णत्व नाही असं म्हणायला हरकत नाही. पिवळा रंग हा गुणकारी सुद्धा मानला जातो, कारण स्वच्छ पिवळ्या रंगाने व्यक्तीच्या पचन संस्थेवर, रक्ताभिसरणावर आणि डोळ्यांवर सकारात्मक परिणाम होतो. म्हणून आपल्या संस्कृतीत, अध्यात्मात, आयुर्वेदात, विज्ञानात सगळीकडे पिवळ्या रंगाचा वापर दिसून येतो. तुम्हाला माहिती आवडली असेल तर शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी लोकमत भक्तीला फॉलो करायला विसरू नका.